नमस्कार, सिटी न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। सर्वप्रथम एक नजराच्या प्रमुख घडामोडींवर। वान धरण 93% भरल्याने पुराची शक्यता, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। रेणुका शशिकांत भोजने सैन्य दलात लेफ्टनंट झाल्यामुळे अकोला शहराचे सन्मानात भर पडली। काटेपूर्णा धरण हळूहळू भरू लागले। आणि महानगरपालिका शिक्षकांचा महानगरपालिकेसमोर ताटवाटी मोर्चा। आता सविस्तर बातम्या। तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पात 93% पाणीसाठा झाल्यामुळे पुराची शक्यता वर्तवण्यात येत आहे। यामुळे ग्रामस्थांना सावधानतेचा इशाराही जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे। मागील 3 दिवसापासून जोराचा पाऊस सुरू असल्याने वान धरण 93% पाण्याने भरले आहे। वान धरण तुडुंब भरत असल्यामुळे पुराची शक्यता बळावली आहे। हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने सावधतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे। वान प्रकल्प अंतर्गत येणारे दानापूर सहित इतर गावांना सावधगिरी बाळगण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत। अशा आशयाचे आदेश संबंधित तहसीलदारांना जिल्हा प्रशासनातर्फे प्राप्त झाले आहेत। वान धरणातील जलसाठा अधिक झाल्यास केव्हाही धरणाचे पाणी सोडले जाऊ शकते। यामुळे गावातील ग्रामस्थांना नदीतून ये-जा करण्यास मनाई करण्यात आली, असे निवासी उपजिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे यांनी सांगितले। वेळोवेळी महसूल विभागाकडून अतिवृष्टीचे इशारे या 8 दिवसांमध्ये प्राप्त झालेले आहेत आणि त्यानुसार सुद्धा सर्व गावांना, सर्व तालुक्यांना आम्ही सतर्कतेचे इशारे सुद्धा दिलेले आहेत। जेव्हा आवश्यकता पडेल तेव्हा आम्ही या सर्व नदी किनाऱ्यावरील गावांना त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा आम्ही दिलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ 2 मुली लेफ्टनंट या हुद्द्यावर सैन्य दलात निवडण्यात आल्या आहेत। त्यात अकोल्याच्या कुमारी रेणुका शशिकांत भोजने हिने हा बहुमान मिळवला व आईवडिलांची कीर्ती व शहराचे नावलौकिकात भर घातली आहे। इंदिरा काँग्रेसची अकोला शहरात प्रथम स्थापना करून घरीच कार्यालय थाटलेल्या व सध्या मुंबई हायकोर्टात नोटरी असलेल्या ॲडव्होकेट शशिकांत संभाजी भोजने यांची एकुलती एक कन्या कुमारी रेणुका हिने सैन्य दलात लेफ्टनंट होण्याचा मान मिळवला आहे। अतिशय कठीण अशा या परीक्षेत तिने दैदिप्यमान यश मिळवले व शहराचे नावलौकिकात भर घातली आहे। BCom LLB असलेली रेणुका 1 लाख मुलींमधून निवडण्यात आली। या परीक्षेसाठी 1 लाख स्पर्धक बसले, त्यातून संपूर्ण भारतातून 70 मुलींना निवडण्यात आले। महाराष्ट्रातून फक्त 2 मुलींना हा बहुमान मिळाला। एक मुलगी सांगली येथील तर दुसरी अकोल्याची रेणुका ही आहे। आईवडील, काका काकू व मला प्रोत्साहन देणारे अकोल्यातील अनेक मान्यवरांचा रेणुकाने कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला। रेणुकाची नियुक्ती उधमपूर येथे झाली आहे। सैन्य दलात भरती होण्यासाठी कुण्याही शहरातील व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हवे असल्यास त्यांनी निसंकोचपणे आपल्या मुंबई येथील फोन नंबर 098-2088-9006 यावर संपर्क साधावा, असे मुलाखती दरम्यान सांगून आपली आपल्या मातीशी असलेली बांधिलकी रेणुकाने सिद्ध केली आहे। सिटी चॅनलतर्फे रेणुकाचे हार्दिक अभिनंदन। माझ्यासाठी पण अतिशय भूषणाची बाब आहे की मी अकोल्यातून गेले आणि मी जे काय झाले आहे माझ्या पर्सनॅलिटीमध्ये, माझ्या सगळ्या यशामध्ये अकोल्याचा अतिशय महत्त्वाचा हात आहे। अकोल्याचा आणि अकोल्याच्या अनेक जणांचा ह्याच्यामध्ये हात आहे। इट्स नॉट ओनली मी, सगळ्यांनी जे मला घडवलं, लहान होते एवढेशे तेव्हापासून जे शिकवलं त्याचं हे फळ आहे आज मला मिळालं। आर्मीसाठी बेसिक क्वालिफिकेशन इज ग्रॅज्युएशन, फक्त कुठल्याही डिसिप्लिनमधलं ग्रॅज्युएशन हे बेसिक क्वालिफिकेशन आहे। आणि ग्रॅज्युएटपासनं तर अगदी हायली क्वालिफाईड टेक्निकल ग्रॅज्युएट, सॉफ्टवेअर इंजिनियर्सपर्यंत, डॉक्टर्सपर्यंत, लॉयर्स, डॉक्टर्स, आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स सगळ्यांना आम्ही जॉईन करण्याची अपॉर्च्युनिटी आणि ठरवलं होतं
की आर्मीत जायचं आहे, ते स्वप्न पूर्ण होईल असं त्यावेळेला वाटलं. ते सुद्धा स्वागत करतील रेणुकाताईंचं. वेळोवेळी साथ देणारे खंडेलवाल परिवारातर्फे रेणुकाचं स्वागत. रेणुकाची मावशी ही माझी मावशी आहे आणि शी इज वन ऑफ द एक्झाम्पल्स हूम आय ट्राय टू फॉलो. ह्याचं एक्झाम्पल रंजू मावशी होती. थोडासा तिला बरोबर छान कविता लिहिलेली आहे. जेवणाचा कार्यक्रम आहे. आय नो इट इज गेटिंग व्हेरी अनकम्फर्टेबल. मी खूप दिवसानंतर इथे आले त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ. आई साहेबांनी पुढे यावं. रेणुकाच्या आई साहेबांनी काम. एक मिनिट. तुम्ही थोडं पुढे या. मागे सर. आईला आता